चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या काटेवाडीमध्ये आहेत. आपण थेट जाऊया चंद्रकांतकडे. चंद्रकांत, निश्चितच काटेवाडीमधली आजची सकाळ ही अत्यंत दुःखद असणार आहे. अडचणी असतील, संकट असेल, त्याच्यासाठी अर्ध्या रात्री धावून जाणारं व्यक्तिमत्व होतं, नेते होते. माझ्या अनुभवाप्रमाणे मला ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या त्यावेळेला दादा खंबीरपणाने पाठीशी उभे राहिले आणि पूर्ण कुटुंबाला दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं. कुटुंबाची चौकशी करायची आणि ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या त्या वेळेला त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. सांगायचा हेतू असा आहे की लहान कार्यकर्ता असो मोठा असो त्याच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम सातत्यानं दादा करायचे. उत्तर महाराष्ट्र आणि दादांचं काय नातं होतं? उत्तर महाराष्ट्र दादांना खूप जवळचा होता, कारण उत्तर महाराष्ट्राकडनं दादांना अपेक्षा पण होत्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं सातत्यानं दादांवरती प्रेम होतं आणि दादांचा संपर्क सातत्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये असायचा. आज तुम्ही जळगाववरून आलेत, तिकडून किती मंडळी? खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमची कार्यकर्ता पवार साहेब आलेले आहेत आता आणि ही सगळी चालू. पवार साहेब आले तिथे सगळे. आधी सुप्रिया एक एक जण इथे यायला सुरू झाले. पार्थिव तिकडून निघतंय काही क्षणात. त्याच्या आधी अख्खी पवार सगळे येताना दिसते. तिकडे योगेंद्रजी आहेत, योगेंद्र पवार आहेत. नंतर पाहू शकतो गाडीमध्ये योगेंद्र दादा आहेत, त्यांची फॅमिली आहे पूर्ण. मग एक एक करून पवार फॅमिली इकडं शोककळा आलेली आहे आणि योगेंद्र पवार दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत कुटुंबासह. राजकारणातला दादा माणूस हरवल्याचं दुःख ते शल्य प्रत्येकाच्या डोळ्यात दिसतंय आणि आपला हक्काचा माणूस गेला या भावनेनं राज्यभरातून अजित पवारांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आज बारामतीत दाखल झालाय. कारण ज्यांना कुठल्याही अडीअडचणींसाठी हक्कानं भेटता यायचं ते दादा आजपासून त्यांच्यात नसणार आहे. त्यामुळे शेवटचं डोळ्यात साठवण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून त्यांच्यावर प्रेम करणारा माणूस आज बारामतीत दाखल झालाय. त्यामुळे अजित पवारांच्या मृत्यूची बातमी जशी आली तेव्हापासूनच राज्यभरातला कार्यकर्ता बारामतीकडे रवाना झाला, बारामतीमध्ये पोहोचला आणि रात्रभर हुंदके देत हा कार्यकर्ता बारामतीत हजर आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपण आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, हो, आत्ता सुप्रियाताई आत गेल्यात. नंतर योगेंद्र पवार, श्रीनिवास पवार, मग अख्खी पवार फॅमिली एक एक करून इथे यायला सुरुवात झाली. काही क्षणात तिकडून हॉस्पिटलमधनं दादांचं पार्थिव तिकडून शिववाहिनीतनं निघेल आणि मग नंतर इथं आणलं जाईल म्हणून अंत्यदर्शन. हे काटेवाडी पवारचं मूळ गाव आहे. दादांच्या फार्मवरती सगळी एक एक करून मंडळी येतात इथं. एक एक करून सगळे हे पवार फॅमिलीचे रिलेटिव्ह सगळे इथं यायला सुरुवात झालेली आहे आणि सगळी एक एक जण येतील. त्यानंतर मग पार्थिव इथं आल्यानंतर दर्शनाला सोडलं जाईल. ही गाडी तर सध्या रिकामी आहे. आपण इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सगळं ताई काय सांगाल, कुठून आलं? हे सगळे एक एक करून पाहुणे आत सोडले जात आहेत. हे सगळे फार्म हाऊसमध्ये प्रत्येक जण येत आहे आणि दादांना शेवटचं निरोप देण्यासाठी. काय सांगाल, काय आठवण येत दादांची? दादा हे काटेगावचे ग्रामदैवत होते, देव माणूस होता. तो आमचं विश्व हरपलं. आमचं सगळं बारामतीचा विकास संपला. त्यांनी खूप जणांसाठी काही केलं. तिथं पण तेच सांगितलं, दादांनी पुनर्जन्म या धर्तीवर घ्यावा ईश्वराची.
इच्छा शेवटची माझी. आता नाही बोलू शकत मी. ही भावना काय माऊलीची बघा, दादांनी पुनर्जन्म घ्यावा, दादा एक ग्रामदैवत आहे काटेवाडीचं. मी या भावना आपण म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशी सगळी माऊलीची भावना होती ती. ही काटेवाडीतली सगळी ग्रामस्थ मंडळी आहेत. एक एक करून आता सगळी पवार फॅमिली यायला सुरुवात झालेली आहे इथं, आणि गाड्या सोडल्या जातात एक एक करून, नंतर पार्थिव अशी सगळी इथली अंत्यदर्शनाची तयारी आहे. हे सगळे काटेवाडी फार्म हाऊसची इथंच अजितदादांनी ही सगळी शेती 100 एकर सगळी शेती दादांची स्वतः AI तंत्रज्ञान वापरून दादा समोर आपण पाहू शकतो. एक एक करून हे सगळे गाड्या येत आहेत इथं. हळूहळू पाय बघा ही सगळी मंडळी